बरेच दिवस झाले मी मोठा व्हिडिओ काय अपलोडच केला नव्हता. या मंथमध्ये खूप कमी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, कारण माझी थोडीशी तब्येत बरी नव्हती म्हणून. तर आता इथून पुढे ना रेग्युलर मी लाँग व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर आज ना आम्ही छत्रपती संभाजीनगरला आलो होतो. कधी कधी ठरलेलं पण नसतं, पण अचानक आम्ही येऊन जातो आणि बाहेर आल्याच्या नंतर ना माझ्या बाळाला जास्त भूक लागते. त्याला हॉटेल्स असं काही दिसलं ना की तो म्हणतो मला भूक लागली आहे. तर मग त्याला काही ना काहीतरी खायला द्यावंच लागतं. तर महिन्यातून म्हणण्यापेक्षा महिन्यातून 4 वेळा आमची चक्कर होते छत्रपती संभाजीनगरला काही ना काही कामानिमित्त. तर तेव्हा मात्र आम्ही बाहेरचं जास्त खाऊन घेतो. आमच्या घराजवळ ना जास्त काही भेटत नाही असं खायला. इकडे आल्याच्या नंतरच मग आम्ही खाऊन पिऊन घेतो. तर इथे आज ना मला पाणीपुरी खायची होती आणि या दोघांना खायची होती दाबेली. तर यांनी घेतली दाबेली आणि मी घेतली पाणीपुरी. मला ना कॅनॉटला गेलं ना की पाणीपुरीच खायला खूप आवडते आणि खूप टेस्टी असते. तर माझी जी फेवरेट आहे ती पाणीपुरी आहे. त्यामुळे मी कुठेही गेले ना की पाणीपुरी काही सोडत नाही, फक्त ती चांगली असायला पाहिजे. आणि आज माझ्या पुतणीकडे पण जायचं होतं. मला चेंज वगैरे केलं मी आणि गेले होते. तर आता घरी आले मी. तिथे पाहुण्यांकडे मला जास्त काही शूट नाही करा वाटलं आणि वेगळं साडी आणि वेगळं ब्लाऊज का दिसते. तर मी तिकडे गेलेले असताना तिला मुलगा झाला आहे, त्याला बघायला गेले होते. तिथलं मी काहीच कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केलं नाही. एक शॉर्ट व्हिडिओ बनवून मात्र अपलोड केला आहे मी अगोदर आणि तिने मला एवढी मस्त साडी घेतली होती ना, तर मी 3-3 वेळा ती कॅमेऱ्यामध्ये घेत होते. खूप मस्त आणि मला खूप जास्त आवडली ती साडी. तर बघू शकताय, जवळून पण दाखवते मी. एकदम मस्त आहे आणि कलर पण खूप सुंदर आहे. हा म्हणजे असे जे कलर आहेत ना, लाईट कलर वगैरे, ते माझ्यावरती सूट होतात आणि त्यांना सगळ्यांना माहीत आहे ते. तर म्हणून तिने हा कलर माझ्यासाठी घेतला होता. खूप मस्त आहे. लवकरच मी याचं ब्लाऊज वगैरे पण शिवणार आहे. आणि नंतर माझ्या जाऊबाई येणार होत्या माझ्या घरी, त्या पण आल्या आणि इथं मला काही बिलकुल वेळ मिळाला नव्हता. मग आमची जेवणं वगैरे झाले. मग हळदी कुंकू वगैरे लावलं मी त्यांना आणि त्या लगेच निघणार होत्या. त्या काही थांबणार नव्हत्या, कारण त्यांचे शेतातले जे कामं आहेत ते बाकी होते. तर थोडाच वेळ आले, जेवणं वगैरे केले आणि मग ते निघालेले आहेत आता आमच्या गावी. तर मी त्यांना वाटेल लावायला बाहेर आले. तर ताईंच्या पाया पडले होते घरामध्येच, पण भाऊ लवकरच बाहेर येऊन गेले, म्हणून मी त्यांच्या बाहेर येऊन पाया पडले. तर हे यांचे मोठे भाऊ आहेत आणि ह्या इकडे म्हणजे माझ्या जाऊबाई आहेत त्या. इकडे सासू पण आहे माझ्या. तर सिद्धांचं काय चाललंय बघा, त्याच्या बाबाला इम्प्रेस करतोय बघा. मी सायकल कशी खेळतोय, कसे स्टंट मारतोय वगैरे. तर त्याला ना खूप जास्त म्हणजे कुणी आला ना खूप जास्त खुश होतो तो. तरी तो मस्त आर्मीचा ड्रेस घातलेला होता त्यांनी आणि मस्त सलामी देत होता. बघू शकताय तुम्ही, खूप मस्त. तर इथून पुढे ना आता रेग्युलर व्हिडिओ जे आहेत ना ते आपले येणार आहेत आणि सिद्धूसोबत ना काही ना काहीतरी खेळावं लागतं मला. तर आता माझे जे शॉर्ट व्हिडिओ बघतात त्यांना माहीतच आहे की टाईमपास करण्यासाठी सिद्धूसोबत मला हे सगळं करावं लागतं आणि नाही केलं ना की त्याचे मित्र वगैरे नसले तेव्हाच हे करावं लागतं आणि नाही केलं ना की मग तो मोबाईल बघत बसतो आणि ते मला नकोसं वाटतं. त्यांनी मला असं वाटतं की त्यांनी 5 मिनटंसुद्धा मोबाईल हातामध्ये नाही घेतला पाहिजे, म्हणून मी त्याच्यासाठी काहीही करायला तयार असते. मला आराम भेटो नाही भेटो मला काही फरक पडत नाही. तर आज मी त्याच्या सायकलसाठी ना मस्त पार्किंग बनवून दिली होती. तर असे छोटे छोटे आजूबाजूचे झाडं जे आहे ते तोडून त्याची पार्किंग बनवली आणि जाऊबाई आणि ते गेले आणि लगेच आमच्याकडे माझी नणंद आणि त्यांची मुलगी ते आले होते. तर मग त्या गार्डनमध्ये जोपर्यंत बसल्या होत्या तोपर्यंत मी घरातली कामं करून घेतले. आणि असं पाहुणे वगैरे आले ना की घरामध्ये खूप जास्त पसारा होऊन जातो आणि माझ्या तर होऊन जातो आणि तसा पसारा ना मला बिलकुल नाही आवडत. तरी ते त्यांच्यासाठी चहा ठेवली होती मी अगोदर आणि चहा जोपर्यंत शिजतीये तोपर्यंत बाकीची कामं पण करून घेतली. एवढी सगळी भांडी पडलेली आहेत, तर ती अगोदर क्लीन करून घ्यायचीत आणि मग बाकीची कामं आवरायची. तर आता हे सगळेजण जे आहेत ते गप्पा मारत बसले होते आणि माझा चालू होता स्वयंपाक. तर यांच्यासाठी पण मी आज नॉनव्हेज बनवलं होतं आणि भाकरीसुद्धा बनवल्या होत्या. तर इकडे ज्वारीच्या भाकरी आणि तिकडे चिकनची भाजी बनवली होती, कारण आज बिर्याणी वगैरे काही बनवली नव्हती. आणि माझ्या किचनवरचा पसारा बघू शकताय तुम्ही, भरपूर असा पसारा किचनवरती आहे
आता कुणाकुणाला वाटत असेल की एवढा सगळा पसारा आजूबाजूला घेऊन हिला स्वयंपाक करायचं कसं तरी सुचते. मलाही खरं सुचत नाही. एवढा पसारा जर आजूबाजूला असला ना की मला स्वयंपाक करायचं काही सुचत नाहीये. पण असं झालंय की म्हणजे पाहुणे कोणी आलं ना की असा पसारा होऊनच जातो. भांडे वगैरे भरपूर पडून जातात. त्यामुळे ते किचनवर तसा राडा होऊन जातो. पण मी काय करते, अगोदर स्वयंपाक करते आणि नंतर जो हा इकडचा झालेला पसारा आहे तो सगळा आवरून घेते आणि नंतर आम्ही जेवणं करतो. तर आज मग बघू शकताय मस्त पांढरी शुभ्र ज्वारीची भाकरी आणि इकडे चिकनची भाजी बनवली. तर चला व्हिडिओला